मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काही ना काही थंड खायची इच्छा होतेच. प्रामुख्याने आपण दही खातच असतो आणि दही जर तुम्ही बाहेरून आणून खात असाल तर यापुढे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही दही बाहेरून कधीच आणणार नाही. पाहू शकता घरच्या घरी किती मस्त असं हे घट्टसर दही बनवलेलं आहे. दही हे फक्त मडक्यातच नाही तर वाटीमध्ये सुद्धा तुम्ही असं हे घट्टसर बनवू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही स्टीलच्या भांड्यात बनवू शकता. वाटीत यासाठी बनवलं आहे, वाटीत बनवा आणि वाटीतच खा, म्हणजे प्रत्येकाला एक वाटी असं हे दही देता येईल. पाहू शकता किती घट्ट असं झालेलं आहे, अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही. खायला किती सुंदर लागतंय हे दही, एकदम सुमधुर गोडसर असं हे घट्ट दही झालंय. डेअरीमध्ये मिळतं त्यापेक्षा एकदम चवीला भारी. दही हे प्रोबायोटिक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे खाल्लंच पाहिजे. शिवाय यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, वजनसुद्धा कमी करते, हृदयासाठी फायदेशीर आहे. शिवाय त्वचा आणि केसांसाठी देखील हे खूपच फायदेशीर आहे. असं हे पौष्टिक असलेलं दही बाहेरून का आणायचं? घरच्या घरी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर दही बनवायला घेऊयात. यासाठी इथे मी स्टीलचा टोप घेतलेला आहे. यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि त्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे. पाणी यासाठी घालायचं आहे, दूध घातल्यानंतर ते तळाला करपत नाही. मी अर्धा लिटर दुधाचं दही बनवून दाखवणार आहे. तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध आता तुम्ही इथे कोणतंही घेऊ शकता, पण फुल फॅट क्रीम दूध असेल ना, म्हणजे ज्या दुधाला जास्त मलाई जमते असं दूध घ्या. दूध घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि चांगलं हे गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं याला एक उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर 2-3 मिनटं आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते तळाला करपणार नाही आणि थोडंसं आपल्याला हे आटवून सुद्धा घ्यायचं आहे. टोपाच्या कडेला लागलेली मलाई आहे ती खरडवून या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटं फक्त आपल्याला आता परत चांगलं हे आटवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. एकसारखं मिक्स करून हे बघा असं दूध छान असं फेसाळ झालेलं आहे आणि थोडंसं आटलेलं सुद्धा आहे. आता हे दूध आहे ना ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. एकदम थंड पण करायचं नाही आणि एकदम हे गरम पण नसावं. पाहू शकता याला घट्टपणा आलेला आहे, थोडंसं असं घट्ट झालेलं आहे. पहा यामध्ये बोट घालायचं आहे आणि चेक करायचं आहे, बोटाला थोडंसं गरम लागतं आहे, बस एवढंच आपल्याला हवं आहे. एकदम थंड नको किंवा एकदम जास्त गरम पण नको, थोडंसं कोमट आपल्याला हे दही हवं आहे. आता दही लावायचं आहे आपल्याला, तर यासाठी मी इथे 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही हे मी बाहेरूनच आणलेलं होतं. आता हे दही घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे चांगलं. छान असं क्रीमी टेक्स्चर येईल असं हे फेटून घेऊया. मस्त असं 1-2 मिनटं फेटून घेतलंय, पाहू शकता तुम्ही. छान असं याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे. तर मी इथे हे मडकं घेतलेलं आहे. आता हे मडकं आहे हे चिनी मातीचं आहे. तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल. आता या मडक्यामध्ये दही लावण्यासाठी या वाटीतलं थोडंसं दही घालूया, म्हणजे मी अर्धं दही घालते. अजून मी या स्टीलच्या वाट्यांमध्ये सुद्धा दही लावणार आहे. आता हे दही घातल्यानंतर आपल्याला या मडक्यामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी असं गोल फिरवत व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे या मडक्याला व्यवस्थित असा दह्याचा लेयर लावून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने असं व्यवस्थित दही लावून घ्यायचं आहे. आता बाहेरून डेअरीमधून तुम्ही दही आणतात ना त्या पद्धतीनेच आपण हे बनवतोय, पण आपण हे घरच्या घरी बनवतोय त्यामुळे हे एकदम हायजीन पद्धतीने बनवतोय आणि पौष्टिकसुद्धा आहे, कारण एकदम हे सुमधुर असं गोडसर दही बनतं. यानंतर आपण जे दूध तापवलं होतं ना त्यामध्ये हे दही घालायचं आहे. तर इथे मी 1 चमचा दही घालते या दुधामध्ये. मी या वाटीमध्ये सुद्धा दही लावणारच आहे, त्यामुळे या वाटीमध्ये मी थोडंसं अजून दही ठेवलेलं आहे. आता हे वाटीला सुद्धा मी असं दही कोट करून घेते. हे बघा असं या पद्धतीने व्यवस्थित दह्याचा लेयर करून घेतलेला आहे. आता दुधामध्ये मी दही घातलं आहे त्यामुळे हे 1-2 मिनटं छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे दही या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. हे बघा या पद्धतीने.
बाहेरून आणलेलं दही कधी कधी आंबट असतं, पण तुम्ही जर हे फ्रेश दही घरच्या घरी बनवला आणि खाल ना तर एकदम गोडसर बनतं. बाहेरून आणायची गरज नाही, एकदम झटपट तयार होतं. छान असं दही घातल्यानंतर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आधी आपण या वाटीमध्येच घालूया. तर हे मिक्स केलेलं दूध आहे ना ते वाटीमध्ये घालूया, म्हणजे या वाटीमध्ये सुद्धा आपल्याला दही बनवता येईल. आता ही वाटीमध्ये घातल्यामुळे काय होतं, एकतर एखाद्या व्यक्तीला खायचं असेल तर ती वाटीमध्येच दही खाऊ शकतात. म्हणजे वाटीमध्ये बनवा आणि वाटीमध्येच खा. आहे की नाही मस्त अशी सोपी पद्धत. आता मिक्स करून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे साईडला वाटीला लागलेलं दह्याचं कोटिंग आहे ते सुद्धा यामध्ये एकजीव होईल आणि व्यवस्थित असा या दह्याचा लेयर आहे तो यामध्ये दुधामध्ये उतरेल. मस्त असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ही वाटी बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचं आहे दूध ते या मडक्यामध्ये घालून घेऊया. हे बघा या मडक्यामध्ये सुद्धा मी आता दूध घातलेलं आहे. आता हे मडक्यातलं दूध पण आपण मिक्स करून घेऊया. आपण दही यासाठी विरजण यासाठी बाजूला सुद्धा लावलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं हे दही आहे ते चांगलं सेट होतं. 1-2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मडक्यामध्ये दूध घातलंय दही जमवण्यासाठी, त्यावर झाकण ठेवून देऊया. वाटीवर सुद्धा झाकण ठेवूया. आता हे बघा एवढं दूध आपलं हे राहिलेलं आहे दही घातलेलं. अजून एका वाटीमध्ये मी दही सेट करून घेते. तर ही एक अजून स्टीलची वाटी घेतली आहे, त्यामध्ये अजून मी 1 चमचा दही घातलंय. आता सगळं हे वाटीला या पद्धतीने कोट करून घ्यायचं. हे बघा या दह्याचा लेयर लावून घेतलाय. आता उरलेलं जे दूध आहे ना ते मी या वाटीमध्ये घालते, म्हणजे अजून आपलं या वाटीमध्ये सुद्धा असं हे सेट होऊन जाईल. व्यवस्थित असं वाटीमध्ये घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा हे दही बनतं. असं नाही की कोणत्याही मातीच्या मडक्यामध्येच बनतं, स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दही बनवू शकता. मिक्स करून घेतल्यानंतर यावर सुद्धा झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे दही आहे ते जमवण्यासाठी 7 ते 8 तासासाठी उबदार जागेवर ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तिथे ठेवू शकता किंवा गॅसच्या शेजारी बाजूला ठेवू शकता. आता मी हे 7 ते 8 तासासाठी दही जमवायला ठेवलेलं होतं. हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त असं घट्टसर दही जमलेलं आहे. आहे की नाही, किती मस्त दिसतंय बघा. आता तुम्हाला वाट्यांमधलं सुद्धा दाखवते. पहा किती मस्त घट्टसर असं दही जमलेलं आहे. आता दुसरी वाटी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही वाटी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त असं घट्ट दही बनलंय. यावर अजिबात पाण्याचा थर नाही, पाण्याचा लेयर नाही. तुम्हाला आता दही मी सुरीने कापून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की हे दही किती घट्ट झालेलं आहे. पहा चमच्याने काढून दाखवते. आता हे बघा काय मस्त असं घट्ट दही झालेलं आहे, पाहू शकता. हे बघा अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही. इतकं घट्टसर दही झाल्याने तुम्हाला काय सांगू, चवीला इतकं गोड झालेलं आहे ना. तुम्ही जर या पद्धतीने हे दही बनवलं तर यापुढे तुम्ही डेअरीमधनं तर अजिबात आणणार नाही. किती साधी सोपी पद्धत आहे, बाहेरून कशाला आणायचं, घरच्या घरी जर तुम्ही इथे सोप्या पद्धतीने बनवू शकता. पहा वाटीतलं सुद्धा दही किती घट्ट झालेलं आहे. दही लावताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे दूध जास्त गरम नसावं. गरम दुधात जर दही लावलं तर दह्याला पाणी सुटेल आणि थंड करून जर दुधामध्ये दही लावलं तर दही जमणार नाही, घट्ट होणार नाही. दही लावताना दूध कोमटच असावं. पहा मडक्यातलं आणि वाटीतलं सुद्धा दही किती घट्ट झालेलं आहे. तर मंडळी यापुढे तुम्ही बाहेरून न आणता घरच्या घरी अशा या सोप्या पद्धतीने हायजीन पद्धतीने दही नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला आवडलीच असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.